नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे. पुन्हा एकदा आव्हान, आमचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण एनडीटीव्ही सगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे. आणि बेल आयकन दाबा, कारण त्या ठिकाणी तुम्हाला अधिकात अधिक अपडेट्स मिळायला लागतील आणि लोक लगेच जोडले जात आहेत. तर इंटरेस्टिंग आहे की दक्षिण सोलापूरची जी जागा आहे त्या जागेवरून वाकयुद्ध सुरू आहे संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यामध्ये. आता आम्ही जेव्हा एखादी जागा घोषित करतो त्या ठिकाणी काँग्रेसनी का जागा आपली द्यावी असं श्री संजय राऊत यांचं म्हणणं आहे. आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून नाना पटोले असं म्हणतात की आता शिवसेनेनं हा विषय संपवला पाहिजे. आम्हाला एखादी जागा मिळाली नाही मिळाली, आता कोकणात आम्हाला जागा नाहीत मिळाल्या. खरं म्हणजे काँग्रेसची कोकणातली परिस्थिती बिकट आहे. तिथे जनाधार असलेला एकही नेता नाहीये आणि त्यामुळं ज्या भागानं महाराष्ट्राला काँग्रेसचा सर्वात धडाकेबाज असा मुख्यमंत्री दिला बॅरिस्टर ए आर अंतुले, त्या ठिकाणी काँग्रेसला एकही जागा ह्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये मिळालेली नाही. आता हा भाग काँग्रेसचा खरं म्हणजे स्वतःच्या राजकीय संघटनाचा आहे, पण त्यांनी तो शिवसेनेवरती ढकललाय. आणि नाना पटोले असं म्हणतात की मग आम्ही काय म्हणायचं की जर शिवसेनेला तिथे आम्हाला काँग्रेसला एकही जागा नाही मिळाली मग आम्ही लढायचं का? मुद्दा असा आहे की काँग्रेस आणि उद्धव ठाकरे हेच आपापसामध्ये का लढत आहेत आणि याच्यामध्ये श्री शरद पवार यांची भूमिका काय आहे. गंमत काय आहे की ह्या सगळ्याची परिणिती जो तिसरा मुद्दा मी टॅग केला त्याच्या हरियाणा आणि मध्य प्रदेशमध्ये होऊ शकते का? होऊ शकते. कारण लोकसभेच्या निकालावर आधारित राहून जर महाराष्ट्राचं विश्लेषण केलं तर महाविकास आघाडीला अतिशय उत्तम असं वातावरण होतं. म्हणजे सरकारकडे लाडकी बहीण सोडली तर काही सांगण्यासारखं नाहीये. श्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह विभागाच्या संदर्भात इतक्या नकारात्मक बातम्या आलेल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावरती अनेक प्रश्नचिन्ह लोकांनी उपस्थित केलेत की ज्या लाडक्या बहीणच्या योजनेचं यश सरकारला अपेक्षित होतं त्याला काउंटर म्हणून या वेगवेगळ्या पद्धतीच्या दुर्दैवी घटनांचे मुद्दे सांगितले जातात जे गृहमंत्र्यांना टाळता नाहीत येत की आपण असं या गोष्टी तुमच्या काळात घडत होत्या की नाही वगैरे अशी जी नेहमीची फडणवीस यांची पद्धती असते त्याच्या पलीकडे त्यांच्याकडे सांगण्यासारखं काही नाहीये. काँग्रेस पक्ष हा लोकसभेला मिळालेल्या स्ट्राईक रेटनंतर विदर्भामध्ये बाउन्स बॅक करेल अशी परिस्थिती होती. खरं आहे की उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला अपेक्षित यश लोकसभेला मिळालेलं नाहीये, पण विधानसभेला शरद पवार यांच्या पक्षाबद्दलची सहानुभूती अजूनही कायम आहे असं म्हटलं जातं. आणि आपल्या 5 दशकाच्या राजकारणाचा अनुभव वापरून श्री शरद पवार हे महायुतीला खाली खेचण्यामध्ये यश त्यांना मिळेल असं मानलं जात होतं. यापैकी काही होईल का? होऊ शकतं, पण आत्ताची स्थिती काय तर काँग्रेस आणि उद्धव सेना हे एकमेकांच्या विरोधामध्ये इतके भांडतायत की काँग्रेस हायकमांडनी आपल्याला का कमी जागा मिळाल्या म्हणून श्री राहुल गांधी, काँग्रेस हायकमांड म्हणजे श्री राहुल गांधी हे काँग्रेस नेत्यांच्या बैठकातनं निघून गेले अशी बातमी आली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते श्री बाळासाहेब थोरात यांनी 95-95चा फॉर्म्युला जाहीर केला होता. तो फॉर्म्युला काँग्रेसने स्वतःच डिफाय केला. आज काँग्रेसचे जवळपास 104 उमेदवार घोषित झालेले आहेत. तशीच परिस्थिती उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरेंनी पण काँग्रेसचे पारंपरिक असलेल्या मतदारसंघामध्ये किंवा मित्रपक्षाच्या मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरून टाकलेत. सांगोला त्याचं उदाहरण आहे, दक्षिण सोलापूर त्याचं उदाहरण आहे, असे नागपुरातल्या 2-3 जागांचं उदाहरण देता येईल. त्यामुळं हे आपापसात का भांडतायत तर त्याची 2 कारणं आहेत आणि त्यातलं महत्वाचं कारण अर्थात मुख्यमंत्रीपद आहे. उद्धव ठाकरेंना असं वाटतं की आणि ती भाषा सतत संजय राऊत बोलतायत. संजय राऊत हे वैयक्तिक कुठलीही स्वतःची भाषा बोलत नाहीत. अनेकांना हा गैरसमज आहे की संजय राऊत हे पक्षाच्या धोरणाच्या विरोधामध्ये जाऊन अनेकांना ती अभद्र वाटते अशी भाषा वापरतात. अजिबात नाही. आणि ते स्वतः संजय राऊत यांनी स्पष्ट केलेलं आहे. मुख्यमंत्री पद आपल्याला मिळायला हवं ही शिवसेनेची भावना आहे. त्यांना असं वाटतं की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जे काही यश मिळाले लोकसभा निवडणुकीमध्ये त्याचं मुख्य कारण श्री उद्धव ठाकरे आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबद्दलची सहानुभूती, त्यांच्याबद्दल लोकांना असलेला विश्वास वगैरे याचा फायदा काँग्रेसला झाला आणि त्याचा आता आधार घेऊन ते उलट आपलीच जागा कमी करू इच्छित आहेत. दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदाचे अनेक दावेदार आहेत. त्यातल्या त्यात श्री नाना पटोले यांना हा अधिक विश्वास आहे. आणि आता मी जी गोष्ट सांगतो ती फार महत्वाची. देश पातळीवरती अलीकडच्या काळामध्ये काँग्रेसच्या बदललेल्या भाषेचा संदर्भ जर तुम्ही बघितला गणेशराव तर मुख्यत्वे काँग्रेस पक्ष आता अल्पसंख्याकाची भाषा बोलत नाही. जसं व्यापाऱ्यांना भाजपशिवाय पर्याय नाही, जीएसटी आणून कितीही त्यांची टॅक्समधून त्यांचा रेव्हेन्यू सरकार दरबारी जमा होत असला, तसं
अल्पसंख्याकांना पर्याय नाही काँग्रेसबद्दल शिवाय, म्हणजे भाजपेतर पक्षाशिवाय, हे त्यांनी गृहीत धरलंय. म्हणून अलीकडे एक नवीन भाषा सुरू केली आणि ती आहे ओबीसीची. त्या भाषेमध्ये श्री नाना पटोले यांना पूर्ण विश्वास आहे की त्यांना मुख्यमंत्रीपद मिळू शकतं आणि मिळण्याची शक्यता का नसावी. विदर्भातनं जर या राज्याच्या सत्तेचा मार्ग अलीकडच्या काळात विदर्भातनं जातोय, जसा देशाच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशवरून जातो, आणि त्या ठिकाणी ज्या भागाचं प्रतिनिधित्व श्री नाना पटोले करतात तिथून जर काँग्रेसचे नंबर वाढले, ऑब्व्हियसली नाना पटोले यांना संधी मिळेल आणि ती मिळायला हवी असं त्यांना वाटतं. त्यामुळे त्यांच्याबरोबर जे काँग्रेस पक्षातले इतर सहकारी त्यांचे आहेत त्यांनाही मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पडतंय. तर त्याहून महत्वाचं काय की काँग्रेस अंतर्गत जे सर्व्हे झालेले आहेत त्या सर्व्हेमध्ये काँग्रेस पक्ष 110 जागेवरती फार उत्तम परफॉर्मन्स करेल, 115 इनफॅक्ट, असं काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला वाटतं आणि त्याचे ते आकडे देत असतात. हीच गोष्ट काँग्रेसच्या हायकमांडला माहिती आहे, कारण हे जे सर्व्हे झाले हे काही फक्त स्थानिक पातळीवरती झालेले नाहीयेत, काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने करून घेतलेत. आणि म्हणूनच त्यांचं म्हणणं होतं की उद्धव ठाकरे हे आडमुठी भूमिका घेत आहेत. त्यांनी खरं तर सध्याची राजकीय परिस्थिती वास्तव लक्षात घेऊन अधिकात अधिक जागा काँग्रेस पक्षाला सोडायला हव्या होत्या, ज्या त्यांनी सोडल्या नाहीत. हे त्याचं मुख्य कारण आहे. आणि याच्यामध्ये अनेकांना असं वाटतं की शरद पवार यांना त्याचा राजकीय लाभ झालाय. वस्तुस्थिती दर्शक जर आपण बघितलं तर काही आकडे दिसतात की शरद पवार यांच्या पक्षाकडे जर 95-95चा फॉर्म्युला आला तर मग 95 जागा येतील, जी की त्यांची राजकीय ताकद नाहीये. पण या गोष्टीमध्ये थोड्या वेळापूर्वी बारामती येथे बोलत असताना यश शिंदे, शरद पवार साहेब असं म्हणाले की आम्हीच असं सांगितलेलं आहे की ज्या ज्या मतदारसंघामध्ये तणावाची परिस्थिती आहे, मतैक्य होत नाही, तिथे 2-3 जणांनी उमेदवारी अर्ज भरा आणि त्यानंतर आपण पाहू की काय करायचं ते. म्हणजे कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी बराच वेळ आपल्याकडे बाकी आहे. आता याच्यात मेसेज काय जातोय ते फार महत्वाचं आहे. एक मेसेज असा गेलाय की महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नाहीये आणि याची जाणीव पूर्ण शरद पवार यांना पण आहे, कारण ते म्हणालेत मगाशी की याच्यातनं मेसेज काही चांगला जाणार नाही, त्यामुळे एकत्रित बसून ज्या काही 10-12 जागावरचं त्रांगडं आहे ते त्रांगडं आपण मिटवू आणि प्रश्न मार्गी लावू. पण तो प्रश्न मार्गी लावेपर्यंत जे काही महाराष्ट्रातली जनता बघते आहे ते तर असं म्हणतील की महायुतीनं आपल्या जागा वाटपाचा जो काही मुद्दा होता तो अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं सोडवला, जे त्यांना लोकसभेला जमलं नव्हतं. कारण तेव्हा त्यांच्याकडे अनेकांची महायुतीला पसंती होती, 400 पारचा नारा होता, श्री नरेंद्र मोदी यांच्याबद्दलचा विश्वास होता की जो नंतर या 400 पारच्या नाऱ्यातला जो फाजीलपणा आहे तो लक्षात आला आणि महायुतीच्या विरोधात ते नॅरेटिव्ह आहे असं वाटल्यामुळं आता महाविकास आघाडीकडे मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवारांची रांग आणि स्वतःचा पक्ष नंबर 1 करण्याची घाई, अशा दोन्ही गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे मतदार तर हे विचार करतील की महायुती जी की एरवी मांडणं अपेक्षित होतं, श्री अजित पवार हे अधिक जागा पदरात पाडून घेतील असं म्हटलं जात होतं, एकनाथ शिंदे यांच्याबद्दलचे अनेक तर्कवितर्क लढवले जात होते, अशा वेळेला महायुतीनं आपलं जागा वाटप हे व्यवस्थित केल्यामुळं आता काँग्रेस आणि शिवसेनेतल्या म्हणजे उभाठा गटाच्या संघर्षाच्या कहाण्या या माध्यमाची जागा अधिक व्यापू लागल्यात आणि ते महाविकास आघाडीसाठी अत्यंत मारक आहे. म्हणून मी तिसरा मुद्दा टॅग केला की ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आपापसामध्ये भांडते आहे त्यात शरद पवार यांना बाजूला ठेवू आपण, एक पॉलिटिकल मॅच्युरिटी त्यांच्या पक्षानं दाखवली तर त्याचे परिणाम हे हरियाणासारखे, त्याचे परिणाम महाराष्ट्रात मध्य प्रदेश सारखे होण्याची शक्यता आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये काय झालं तर एकाच नेत्यांनी, मला हे काँग्रेसच्या दिल्लीतल्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं की कमलनाथ यांच्याबद्दल इतका विश्वास हायकमांडने दाखवला की तेच ते कमलनाथ होते की ज्या कमलनाथनी सतत एक सिग्नल दिला की आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होऊ. त्याच्या बातम्या माध्यमामध्ये आल्या विजयराव, आणि परिणिती काय झाली की काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येईल अशी पोलपंडितसह राजकीय विश्लेषकांनी अगदीच ठरवून सांगितलेली गोष्ट होती, तिथे काँग्रेस पक्ष पिछाडीला गेला आणि दणदणीत असं यश भारतीय जनता पार्टीला मिळालं. हरियाणा हे आपल्यासमोरचं ताजं उदाहरण आहे. अशा वेळेला जेव्हा मिळालेला अॅडव्हान्टेज आहे तो अॅडव्हान्टेज गमावण्याची जी काही संधी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उभाठा गट करतो आहे त्याचं विशेष कौतुक. कारण राजकारणाच्या आखाड्यामध्ये जनता इतकी दुधखुळी राहिलेली नाहीये, त्यांना प्रत्येक गोष्ट जोखता येते. ते जसं देवेंद्र फडणवीस यांचं आकलन करतात आणि मराठवाड्यात भाजपची आता अडचण अशी झाली की देवेंद्र फडणवीस यांना प्रचाराच्या सभा घेताना सुद्धा अनेक वेळेला नियोजनाच्या दृष्टीनं विचार करावा लागणार आहे. किंवा मनोज जरांगे पाटील यांना जो मिळालेला प्रतिसाद आहे, एका सामान्य कार्यकर्त्यानं कशा पद्धतीनं राजकीय विश्वासार्हता कमावली आहे, हे सगळं बघितल्यानंतर लोक हुशार आहेत, त्यांना बरोबर कळतं. हे लक्षात घेऊनच काँग्रेस आणि
उबाठा गटातली ही जी काही लढाई सुरू आहे ती अंतिमतः महाविकास आघाडीला डुबवू शकते, इतपत त्या आघाडीबद्दलच्या नकारात्मक चर्चा सुरू आहे. आणि मला खात्री आहे की जर येणाऱ्या 2 दिवसामध्ये सामोपचारानं हे मिटलं नाही आणि त्यातल्या त्यात कोणी असं म्हणतात की उद्धव ठाकरे हे हार्ड बार्गेनर आहेत. माझ्या मते उद्धव ठाकरे यांना राजकीय आकलन जे आहे ते नीट अजून करून घेण्याची चांगली संधी आहे की काय महाराष्ट्राचं वातावरण आहे, आपल्या पक्षाबद्दल पक्ष संघटनाच्या पातळीवरती काय स्थिती, आणि दुसरीकडे काँग्रेस पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासाठीचा जो काही खेळ आतापासून दिसतो आहे त्याचं जनता कसं आकलन करेल याबद्दलचं पण त्यांनी विश्लेषण करून घ्यायला. म्हणूनच मी 2 मुद्दे टॅग केले की ज्या 2 मुद्द्यात मी सांगितलं की ही जी मिंगलिंग आहे, सत्तेसाठी चाललेला जो काही खेळ आहे तो नीट काँग्रेस आणि उबाटा गटाला काही मिटवता येत नाहीये. तो जो काही तात्विक वगैरे भाग होता तो केव्हाच मागं पडलाय. आता केवळ नंबर्स वाढवायचे आणि मुख्यमंत्री पद आपल्या पदरात पाडवून घ्यायचं यासाठी चाललेला हा सगळा प्रकार आहे. आणि त्यातनं महाराष्ट्रात एक मेसेज आत्ताच गेलेला आहे की महाविकास आघाडी ही एक संघ नाहीये. सत्तेवरती आली ही आघाडी तर ही आघाडी काय कारभार करेल असा विचार लोकांच्या मनात यायला सुरुवात झालेली आहे. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट, लोकसभेला जसं वातावरण होतं तसं विधानसभेला नाहीये. आणि याची जाणीव पूर्णपणे श्री शरद पवार यांना आहे आणि ते बोलून पण दाखवत आहेत की जशी स्थिती लोकसभेला होती तशी विधानसभेला नाहीये. बऱ्याच प्रमाणामध्ये लोकांचा राग कमी झालाय. स्वतःचं आत्मपरीक्षण महायुतीनं केलंय. लाडकी बहीणसारखी मध्य प्रदेशमधून आणलेली योजना ही गेम चेंजर ठरेल असा विश्वास आहे महायुतीला. आणि अनेक गोष्टी त्यांनी केल्यात. मायक्रो ओबीसीचं प्लॅनिंग केलं आहे, एससी मधल्या प्रवर्गातल्या वर्गीकरणाची भाषा हे केलेली आहे. बाय द वे मी गाडी चालवत नाही, माझे शेजारी चालक आहेत आणि मी सीट बेल्ट लावल्याशिवाय कुठेही जात नाही. ज्या पद्धतीच्या वेगवान घडामोडी राजकीय घडत आहेत त्यामुळं यातलं सखोल असं जे काही विश्लेषण आपल्याला करणं शक्य आहे ते तातडीनं महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आपण अवघ्या महाराष्ट्राचा दौरा करत असताना असे जे आपले 2 मुद्दे आहेत ते सतत करत राहतो. आज तर मी 3 मुद्दे केलेत आणि त्या 3 मुद्द्यातनं दीपकराव आपल्याला असं जाणवतं आहे की पुन्हा एकदा हरियाणासारखी स्थिती महाराष्ट्रात येते की काय, की जिंकणारी लढाई कशी हारावी याचं उदाहरण रितेश हे महाराष्ट्रासमोर देशासमोर काँग्रेस पक्षाने सादर केलं. तसंच उदाहरण महाराष्ट्रात आलं तर त्या पराभवाचं विश्लेषण हे आत्ता मी जसं सांगतो आहे तसंच निकालानंतर करण्याची वेळ आमच्यावरती येईल. पण आणखी 20-22 दिवसाचा काळ आहे. त्या काळामध्ये अनेक राजकीय घडामोडी की ज्या मुद्द्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो आहोत की 2 मित्रपक्ष हे काय पद्धतीने मांडतायत आणि त्याची परिणती काय. पुन्हा एकदा आव्हान, आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, कारण तुम्हाला लेटेस्ट अपडेट्स मिळत राहतील. आणि महत्वाचं तुमच्या ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही अत्यंत बारकाईने बघत असतो. अनेकांना आम्हाला ह्यानं त्या बास्केटमध्ये टाकण्याची फार घाई झालेली आहे. ती आतापासून नाहीये, 2014 पासून सोशल मीडियाच्या प्रभाव क्षेत्रामध्ये एकतर ह्या बाजूची मांदियाळी आहे नाहीतर त्या बाजूची मांदियाळी आहे. त्या कोणत्याही मांदियाळीमध्ये पत्रकारांनी सहभागी होऊ नये असं माझं मत आहे. ठीक आहे, ज्याचा त्याचा भाव. थांबूया आपण.